नमस्कार मैत्रिणींनो, मी शिवानीज किचनमध्ये आपले स्वागत करते। आज आपण बघणार आहोत पान मोदक कसे बनवायचे ते। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। पान मोदक बनवण्यासाठी आपण घेणार आहोत एक मोठी वाटी खोबऱ्याचा किस, एक छोटी वाटी पिठी साखर, अर्धी वाटी दूध, 3 नागेलीची पाने, पपाया कँडी अर्धी वाटी, 3 चेरीज, 1 चमचा पान मसाला, 1 चमचा शोप, 1 ते 1.5 चमचा तूप, 1 छोटा चमचा धना डाळ। प्रथम आपण मिक्सरमध्ये नागवेलीची पाने दूध घालून बारीक वाटण करून घेऊयात। कढईमध्ये तूप घालून त्यात खोबऱ्याचा किस घालून छान लालसर होईपर्यंत शेकून घ्यायचे। आता त्यामध्ये नागवेलीच्या पानाचे वाटण घालून छान मिक्स करून घेऊन शेकून घेणे। त्यामध्ये दूध, पिठी साखर एकत्र करून घ्यायची आणि एकजीव करून छान घट्टसर गोळा होईपर्यंत शेकायचे। तुम्ही त्यात फूड कलरचाही वापर करू शकतात। बाउलमध्ये शोप, धना डाळ, पान मसाला, खोबऱ्याचा किस, कँडी आणि चेरीज सर्व एकत्र करून मिश्रण तयार करून घेऊयात। मोदकच्या साच्याला तेल किंवा तूप लावून त्यात खोबऱ्याचे तयार सारण भरून घेऊयात। त्यामध्ये तयार पान मसाला भरून छान मोदक पॅक करून घेऊयात व अशा प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेऊयात। या प्रकारे आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत। चेरी व कँडी ठेवून मोदक डेकोरेट करून घेऊ। तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।